खरंच आपली जी जनरेशन आताची चालू आहे, खरंच आपली महिला सुरक्षित आहे का? तुम्हाला काय वाटते? खरंच आपली महिला सुरक्षित आहे का? आज बापाला तिच्या लग्नाच्या टाईममध्ये, तिचं कन्यादान करायच्या टाईममध्ये ते बाप आज तिच्या पोरीच्या अंगावर हात टाकून राहिले, तर आज आपला महिला सुरक्षित आहे का? हे तुम्हाला तरी योग्य वाटते का की आपली महिला सुरक्षित आहे? महिला आज कोणत्या कोणत्या ठिकाणी काम करून राहिली. आज आपली कॉलेजमध्ये टीचर स्टॉपमध्ये काम करत असते, आज कुठे डॉक्टर आहे, कुठे इंजिनियर आहे, कुठे हर ठिकाणी आज महिलाचं इथं म्हणजे ड्युटी करत आहे. तर खरंच ते मला सुरक्षित आहे का? रात्र ठिकाणी बस स्टॉपवर असेल किंवा रेल्वे स्टेशनवर असेल किंवा कुठेही जरी असेल तरी स्त्री सुरक्षित आहे का? योग्य तुम्हाला तरी वाटते का? आज जागतिक महिला दिन म्हणजेच आज जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदात जगभरात साजरा केला जातो. आजचा दिवस हा प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस असतो आणि तो असणारच. कारण आजच्या दिवशी अनेक ठिकाणी कर्तृत्ववान स्त्रियांचे सत्कार होतात, त्यांचा पुरस्कार केला जातो. स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देणाऱ्या रमाबाई, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ, अशा प्रकारे स्त्रियांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज आपण पाहतो की बऱ्याच क्षेत्रामध्ये स्त्रियांनी यश संपादन केले आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, पोलीस अशा अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया या कार्यरत आहेत. स्त्रियांच्या या कार्याचा आपण सन्मान केला पाहिजे. जागतिक महिला दिन हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक प्रकारे साजरा केला पाहिजे, जेणेकरून आपल्या देशामध्ये होणाऱ्या महिलांविरुद्ध जे काही वाईट वर्तन आहे ते थांबवता येईल. तसेच प्रत्येक पुरुषाने स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. स्त्री पुरुष समान आहेत असे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तीच्या मनामध्ये असले पाहिजे. दिवस साजरा करतो, पण खरंच महिला सुरक्षित आहेत का? माझ्या मते नाही. कारण नुकताच आपण एक एक्झाम्पल बघू शकतो, जे आपलं कोलकाताचा रेप केस झाला होता, तेव्हा त्याचं जे कोर्ट केस चालू होतं, आतापर्यंत त्याचं काही रिझल्ट आलेला नाही आहे. म्हणून असं मला वाटते की काहीच महिला सुरक्षित नाही आहे. म्हणजे ती एक डॉक्टर होती, पण ती आपल्या वर्क स्पेसमध्ये पण सुरक्षित नव्हती. तर तिला ते काय म्हणते सुरक्षितता भेटायला पाहिजे होती. तिच्या ॲटलिस्ट हॉस्पिटल मेंबर्सनी त्यांनी सिक्युरिटी ठेवायला पाहिजे तिच्या वर्क प्लेसमध्ये. आणि मला असं वाटते की जे आपले पोलीसमध्ये जे आपले फिमेल मेंबर्स असतात त्यांना पण सुरक्षितता नसते. त्यांचे पण आपलं न्यूज येत असतात रेपचे किंवा अत्याचार झाला किंवा त्यांना परेशान केलं जातं. आणि असं बऱ्याचशा गोष्टी आहे. लहान मुलींपासून मोठ्या आजी काय कोणाहीपर्यंत आपण महिलांना सुरक्षित नाही बोलू शकत. ठीक आहे सर. 8 मार्च रोजी आपण महिला दिवस साजरा करतो, पण खरंच महिला दिवस साजरा करून आपण महिलांना रिस्पेक्ट देत आहो का? महिला सुरक्षित आहे का? आजच आता भरपूर म्हणजे आताच एक घटना झाली आहे शिवशाही बसमध्ये पुणेमध्ये एका मुलीचा रेप झाला. एवढं पब्लिक प्लेस असून सुद्धा त्या मुलीचा रेप झाला. म्हणजे पब्लिक असून सुद्धा या घटना घडत आहेत. तर खरंच महिला सुरक्षित आहे का? आपण किती काही म्हटलं, आपली सावित्रीबाई फुलेची जयंती मनवतो, झाशी राणीचं खूप दाखवतो, नाटकं करतो खूप काही, पण एवढं सगळं करून दिखावा करून काय अर्थ आहे? खरंच आपल्या महिला सुरक्षित आहे का? त्या महिलांसाठी आपल्या मनात तेवढी रिस्पेक्ट आहे का? खरंच आपण महिलांचा तेवढा रिस्पेक्ट करतो का? त्यांना सुरक्षा देतो काय? आज असं रोडवरून चालताना मुली ट्युशनला जातात, मुली शाळेला जातात, मुलं असं त्यांना छेडतात, त्यांना कमेंट पास करतात, त्यांना सेफ फील नाही करवत. त्यांना नेहमी असं वाटते की आपण असं केलं तर कसं होणार. त्यांना का बरं नेहमी घरी बसून राहावं लागतं? नेहमी आपण आपले पॅरेंट्स असतात, पॅरेंट्स म्हणतात बेटा इथे नको जाऊ, तिथे नको जाऊ, 7च्या अगोदर घरी ये. का बरं मुलींनीच असं करावं? मुली कुठल्या क्षेत्रात कमी आहे? सगळ्या क्षेत्रामध्ये मुली अव्वल दर्जावर आहे, तरी सुद्धा मुलींना हे सगळं काही सहन करावं लागतं. थँक्यू. डिंगवार, सहाय्यक प्राध्यापिका, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय म्हणून येथे कार्यरत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. स्त्री ही मला असं वाटते की अजूनही कळलेली नाही. म्हणजे माझे स्वतःचे अनुभव
जर बघितले तर मी एक सहाय्यक प्राध्यापिका या पोझिशनवर काम करते आहे, पण तरी सुद्धा लोकांच्या मनात आजही एक संभ्रम आहे की मुलींना का शिकवायचं, का बरं, म्हणजे मुली तर पराया धन आहेत, तर त्यांना का शिकवायचं, त्यांना शिक्षणामध्ये कशाला इतका पैसा घालवायचा. तर मला असं वाटते की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहणे खूप जरुरी आहे, कारण आयुष्याचं काही खरं नाही, कधी काय होईल काही सांगता येत नाही. जर आपण स्त्रीचं बघितलं तर आपण आज नेहमी बघतो की दर 2 दिवसाआड किंवा महिनाआड आपल्याला न्यूजमध्ये दिसेल की या स्त्रीवर बलात्कार झाला किंवा ह्या मुलीचं असं झालं, म्हणजे असे नंबर ऑफ तुम्हाला न्यूज दिसतील. तर यामध्ये जर तुम्ही बघाल की महिलांची सुरक्षा, म्हणजे जरी आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या जरीही महिला सधन झाल्या असल्या तरी सुद्धा तिच्याकडे बघण्याचा जो इशारा आहे, नजारा आहे माणसांचा किंवा पुरुषांचा, तो अजूनही बदललेला नाही. मी प्रत्येकच पुरुषांना असं म्हणत नाही की त्यांची नजर वाईट असते, परंतु खूप साऱ्या पुरुषांची नजर वाईट असते. आणि जर तुम्ही तुमच्या बहिणी असतील किंवा तुमच्या आई किंवा तुमची पत्नी असेल तर तुम्ही तसं तुम्ही बाकीच्या महिलांकडे जर तुम्ही विचार केला की ही माझी बहीण आहे, आई आहे किंवा काहीतरी, जर तुम्ही त्यांच्याशी नातं जोडलं तर तुम्हाला कळेल की एक भारतातल्या जितक्याही स्त्रिया आहेत ते आपले नातेवाईकच आहेत, तर त्यांची रक्षणाची जिम्मेदारी आपली आहे. तरी मला या दिनानिमित्त मी हेच बोलू इच्छिते की जी नारी आहे ती नारी एक पुढच्या पिढीचं एक बीज आहे. तिच्यामध्ये इतकी ऊर्जा आणि इतकी शक्ती आहे की ती जर नसेल तर ह्या सृष्टीमध्ये माणूसच उरणार नाही. आणि सगळ्या या जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्या महिलांना शुभेच्छा देऊ इच्छिते की राणीसारखा विचार करा. जर तुम्ही राणीसारखा विचार केला तर अपयश हे तुम्हाला अपयश वाटणार नाही. अपयश ही एक नवीन उंची चुंबण्याची एक पायरी असते. धन्यवाद.